हाय मित्रांनो, मी आणि प्रथमेश आम्ही इकडे फ्लायझिंग करायला आलो आहे आणि तुम्हाला मी एक नजारा दाखवतो बघा. आम्ही हाय शांतीसागरच्या बिल्डिंगवरती आणि इथून किती मस्त दिसतं आणि ही पूर्ण रमाबाई आणि हा प्रथमेश अजून काम करतो आणि आम्ही तुम्हाला दाखवतो फ्लायझिंग कशी होते. मित्रांनो, आपण आज फायबरचं काम करणार आहे. ही काळी जी फायबरची वायर आहे, हा काळा इन्सुलेशन आहे. आपण तो आपल्याला एवढा पाहिजे म्हणून आपण तेवढा कट केला. त्याच्या आतमधली व्हाईट कलरची इन्सुलेशन आहे, त्याला आपण अशी मधून थोडीशी चीर काढणार आणि तिला ओपन करणार. यामध्ये फक्त 2 कोर आहेत, एक ब्लू आणि एक आहे तो ऑरेंज. त्यांना आपण हळूच हळू आपण काढणार आहे, त्याला असं पूर्णपणे ओपन करणार आहे. आपण जेवढी आपण कट केली तेवढी कट करणार, इन्सुलेशनमधनं काढणार या व्हाईटवाला आणि मग त्या व्हाईट आपले काय कामाचे नाही आहेत, त्यामुळे आपण या व्हाईटला कट करणार आहे. पण कटरच्या मार्फत पण केली कट, पण केली कट. ही 2 कोरची फायबर आहे, त्यामुळे याच्यामध्ये 2 कोर आहेत. आता ह्या ट्रे बॉक्समध्ये आपण हळूहळू तिला टाकणार आहे, तुटता कामा नये. आपण याच्यात घेतली आहे नीट सांभाळून. आता आपण याचे अटे जे आहेत स्क्रूच्या मार्फत टाईट करणार आहे. ही केली आपण टाईट, खेचून बघितली नाही आलं ते. ओके, तर आता पॉज. मित्रांनो, आपण घेतलेली अशा प्रकारे वायर आतमध्ये हे जे कोर आहेत, आपल्याला जो इम्पॉर्टंट कोर आहे तो आहे ब्लू कोर. त्यामुळे आपण ब्लू कोरला जरा नीट सांभाळून एका साईडने करू आणि या ऑरेंज कोरला ह्या फ्लायझिंग बॉक्स ट्रे बॉक्सला तुम्ही पाहिलं असेल, हा सुद्धा छान असतो आणि आमचा डब्बा उडून गेलाय तिकडं. डब्बा गेलेला आहे उडून. एवढी छान अशी हवा चालू आहे. ह्या ट्रे बॉक्सला तुम्ही अनेकदा भरपूर ठिकाणी हवेत बघितलं असेल, ज्याला ब्लॅक पर्स म्हणून तुम्ही ओळखत असाल. ती ब्लॅक पर्स म्हणजे स्प्लायझिंग केलेली ट्रे बॉक्स असते, जी नेट आणि केबल ह्या दोघांसाठी असते. हे तुम्हाला दाखवतो मी. इथे लय पर्स आहेत ज्या लटकतात. ते कुठे हे बघा, इथे एक लटकती आहे, त्या बिल्डिंगवर पण आहे, इथे पण आहे, इकडं पण आहे. लय ठिकाणी तुम्हाला दिसतील, कारण की ते वायर लोक तोडतात, उंदरा खातात, त्याच्यामुळे. आता आपण हे ज्या ब्लू कलरचा जो इन्सुलेशन आहे, हे तुम्ही पाहू शकता. या ब्लू कलरच्या याच्यामध्ये पण एक बारीक हा जो ब्लू आहे, या ब्लू सारखी एक बारीक अशी वायर आहे आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा एक वायर असते. त्या वायरला आपण त्या ब्लू सोबत कनेक्ट करणार आहे. त्याच्यासाठी एक वेगळी मशीन असते, ज्याला स्प्लायझिंग मशीन म्हणतात. आपली मशीन सुद्धा देखील आहे इथे. ही मशीन आता तुम्ही पाहू शकता. मी हा ब्लू कलरच्या कोरला कट करतो, थोडी जास्त नाही, थोडीशी, कारण की आपल्याला स्प्लाइस करावी लागणार आहे. त्यामुळे ह्या ब्लू कोरला आपण पहिले त्याच्यावरचा इन्सुलेशन काढला. दिसते ना, तुम्हाला दिसत असेल, ही आहे हा कोर. ह्या कोरवरतून पण एक परक असते, त्या परकला पण आपण परत लेअर त्या लेअरला आपण काढणार आहे. निघाली अशा साफ झाले. झाली. तर ह्या
या ब्लूमध्ये पण एक परत असते, लेअर असतो, त्या लेअरला आपण करणार आहे कट. ह्याला पण जास्त नाही, थोडीशी एक अजून एक ही थोडी मोठी असेल ती. क्लिअर वाईज तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसते की नाही. एकदम बारीक आपल्या केसांसारखी असते, त्याच्याहून थोडी बारीक असते ही. त्यांना आपण करणार आहे कट. त्याच्यासाठी आपल्यासाठी आहे हा कटर, जो स्प्लायझिंग मशीन सकटच असतो. नॉर्मल आपण हाताने ह्याला कट नाही करू शकत, त्याच्यासाठी ही ह्याच कटरने करावी लागते. त्याला काय बोलतात? सरळ ती कट यायला पाहिजे. त्याला काय बोलतात ते सांग. कटर बोललो ना, बस एवढं. त्याला क्लिवर बोलतात. क्लिवर बोलतात ते माहिती आहे रे, पण ही पण पाहू शकता, सांगतोय आपण. direct कट झालेले. सेम थिंग आपल्याला ह्यावाल्या ब्लू सोबत पण करायची. ब्लूवाल्याला पण नीट आपल्याला नीट एकदम बसवावी लागते. ती नीट अशी बसली, अलाइन झाली, कट, प्रॉपर कट. त्यानंतर आपण काढणार आहे स्लीव. ह्याला स्लीव म्हणतात, व्हाईट कलरची. याच्या आतमध्ये स्टीलची पाईप असते, स्ट्रॉ टाईप आहे. त्याला आपण ह्याच्यात टाकली हळूहळू, अशी घेतली आपण काढून. आता आपण करणार आहे मशीनने स्प्लाइस याला. त्यासाठी आपण केली मशीन चालू. ही आहे मशीन, स्प्लायझिंग मशीन आहे. आपला जो बॉक्स आहे हा खालती येऊ नाही शकत, तरी आपण याला थोडं. ही आहे मशीन आहे. आपण थोडं घेतली आहे, वायर पण एक्स्ट्रा घेतली जेणेकरून होईल. नीट त्याला आतमध्ये ठेवूया. ठेवली इथे. ह्या कोरला, ब्लू कोरला घेतला. आणि पुरत नाही, त्यामुळे आपल्याला जरा एक साईज वाढवावी लागेल. साईज वाढवण्याकरिता ही आपल्या बॅग, ह्यावाल्या बॅगेवरती ठेवली ही वाली मशीन. मशीनची काळजीपूर्वक घ्यावी लागते, कारण की ती मशीन खूप महाग आहे, जेवढ्यात आमचं घरदार विकलं जाईल. या मशीनमध्ये पण आपण केले नीट. झाल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता, एक ही वाली कोर, एक ही वाली कोर ह्याच्यात दिसते. झाली स्प्लाइस, कॅमेरामध्ये झाली डन. आणि आता हिला आपल्याला हिट करावी लागते, कारण की ह्याच्यामध्ये जो कोर आहे त्याला काय होता कामा नाही. त्यासाठी हलगत हिला केली ओपन, की तुटू नये म्हणून. हिला घेतली आपण आतमध्ये, हळूहळू घेतली आणि हिला आता आपण टाकली हिट करायला, जेणेकरून ती हिट होणार. त्याच्या आतमध्ये जो आपण स्ट्रॉ होता, त्या स्ट्रॉच्या आतमध्ये होती एक बारीक अशी स्टीलची पाईप. ती प्लास्टिक मेल्ट झालं की त्या स्टीलच्या ह्याने तो स्ट्रेट राहतो, की आतल्या ते तुटता कामा नाही म्हणून. ही झाली अशा प्रकारे हिटिंग. डन. अशा प्रकारे ही स्प्लाइस झालेली आहे. थँक्यू मित्रांनो. आता आपण याला रोल करून